नमस्कार. मी सचिन सर. आज आपण बोलणार आहोत. होय, तुम्ही सुद्धा होऊ शकता करोडपती. करोडपती होण्यासाठी तुमच्यापुढं एम असलं पाहिजे. एमशिवाय तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकणार नाही. आता तुम्ही प्रत्येकजण तुमचा उद्योग हा करीत असालच, तर त्या उद्योगाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही करोडपती होऊ शकता. जो आपला तुमचा स्वतःचा उद्योग आहे, ती तुमची स्वतःची लक्ष्मी आहे. त्या लक्ष्मीवर विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून तुम्ही तो उद्योग जर केलात अगदी विश्वासाने, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही करोडपती होऊ शकता. हे सर्वांना माहिती आहेच. त्याचप्रमाणे मी आज तुमच्याशी SIPबद्दल बोलणार आहे. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. जर आपण प्रत्येक महिन्याला 1,000 रुपयाची SIP करायची असं जर ठरवलं तुम्ही, तर साधारणपणे 30 ते 35 वर्षात तुम्ही कोट्याधीश होऊ शकता. आज बाजारामध्ये असे अनेक फंड्स आहेत की जे 12% 22% रिटर्न्स देतात. सर्वसाधारणपणे आपण जर एक 14% रिटर्न्स जर वार्षिक परतावा पकडला, तर 1,000 रुपयाच्या SIPने तुम्ही 30 ते 35 वर्षामध्ये कोट्याधीश होऊ शकता. जर एखाद्या व्यक्तीला लवकर व्हायचं असेल कोट्याधीश, तर अर्निंग त्याचं चांगलं असेल, तर मंथली 5,000 रुपयाच्या SIPने तुम्ही साधारणपणे 23 वर्षामध्ये कोट्याधीश होऊ शकता. समजा एखाद्या व्यक्तीला 23 वर्ष थांबायचे नाहीत, आणखीन लवकर त्याला लवकर कोट्याधीश व्हायचं आहे, त्या केसमध्ये ती व्यक्ती जर पर मंथ 10,000 रुपये भरत असेल, तर ती सर्वसाधारणपणे 19 वर्षामध्ये कोट्याधीश होऊ शकते. असा एखादी व्यक्ती म्हणाल की सर, आता इतकं 20 वर्ष 35 वर्ष कोणाला थांबायला वेळ आहे सर, पैसा आम्हाला लवकरात लवकर हवा आहे, कोट्याधीश लवकरात लवकर व्हायचं आहे. तर तुम्ही त्यामध्ये स्टेपअप पण यूज करू शकता. आता स्टेपअप म्हणजे काय, की स्टेपअप म्हणजे समजा 1,000 रुपयाची SIP मंथली चालू आहे. ह्या वर्षी 1,000 रुपयाची SIP करायची, पुढच्या वर्षी 10% त्यामध्ये वाढ, म्हणजे 1,100 रुपयाची SIP होणार. त्या पुढच्या वर्षी 1,100चा 10% म्हणजे एक 1,210 रुपयाची SIP चालू ठेवायची. असं स्टेपअप करत जायचं की जेणेकरून तुम्ही 10 ते 15 वर्षात तुम्ही कोट्याधीश होऊ शकता. अर्थात तुमच्या रक्कम भरण्यावर डिपेंड आहे ते, आणि बाजाराच्या परिस्थितीवर पण अवलंबून आहे. आता हे कोट्याधीश व्हायचं का, कशासाठी, तर आपल्या भावी आयुष्यासाठी. समजा तुमच्या मुलीचं लग्न आहे, त्यामध्ये तुम्हाला 30-40 लाख रुपये खर्च करायचे आहेत. मुलांचं शिक्षण आहे, तुमचं वृद्धापकाळाचं जीवन आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्यातून होऊ शकतात. फक्त SIPवर विश्वास ठेवून कधीही त्यातून बाहेर पडायचं नाही. एवढं एम स्वतःशी जेवढं जिद्द बाळगा की कधीही त्यातनं बाहेर पडायचं नाही. मार्केट कधी खाली जाणार, कधी वर येणार, ह्या सर्व वातावरणामध्ये तुम्ही जर टिकून राहिलात, तर विश्वास ठेवा की फक्त SIP 1,000 रुपयाची SIP करूनसुद्धा तुम्ही 30 ते 35 वर्षानंतर तुमचे सगळे एम त्या एका SIPमधून पूर्ण होऊ शकतात. फक्त त्यातून तुम्ही बाहेर पडायचं नाही. जेवढी रक्कम लागणार आहे तेवढीच रक्कम, जेवढं पाहिजे तेवढीच रक्कम काढून घ्यायची, परत आहे तसे पैसे ठेवून टाकायचे. जेवढं पाहिजे, आपल्या गरज पूर्ण झाली तर आपल्याला सगळी रक्कम काढायची काहीच गरज नाही. ठीक आहे. सर्वांना नमस्कार. पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व तुमच्या आवडत्या मित्रांना, मैत्रिणींना व इतर आपल्या ग्रुपमध्ये असलेल्या सर्व लोकांशी देखील हा माझा व्हिडिओ तुम्ही पाठवा. थँक्यू.